रामकृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख तो हा विठ्ठल बरवा हरी तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा तो हमारे बरवा तो हमारे बलवा तो हमारे बलवा तो हमारे बलवा बहुता सुकृताचे जोडी जोडी बहुता सुकृताचे जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बापर उमा देवीवर बापर उमा देवीवर तुहा विठ्ठल भरवा भरवा तुहा विठ्ठल भरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा महादेव भरवा महादेव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम हरी जय राम जय राम हरी जय राम हरि जय राम हरी जय राम हरि जय राम हरी जय राम जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय राम नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पावले समान नाम वाचे श्रवण कीर्ती पावले समान पावले समान पावले समान काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा भले स्वरूप सिद्धी समाधी हरि कथा नित्य समाधी हरि कथा नित्य समाधी हरि कथा जिडा मनी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरि कथा नित्य समाधी हरि कथा नित्य समाधी हरि कथा काळ सार्थक केला त्यांनी काळे सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्यांनी काळे सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी
कुमाई जय गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमाई गोपाल गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई हॅलो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल देवा विठ्ठला हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल हरी 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 विठ्ठल 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 नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वता काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल 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 विठ्ठल
ऐक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 माईक बरोबर आहे का माईक बरोबर करावं मॉनिटर पुढून हॅलो 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 बस पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरणा संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. संतश्रेष्ठ निळोबारायांचा अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये संतश्रेष्ठ निळोबाराय वर्णन करतात. निळोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात. कुणाचं वर्णन करतात आणि कशा संबंधी वर्णन करतात तर ज्यांनी आपल्या आयुष्याचा काळ ज्यांनी आपलं मानव जीवनातलं नरदेहातलं आयुष्य या आयुष्याचा सर्वची सर्व काळ ज्यांनी सार्थकी लावला आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास प्रत्येक सेकंद ज्यांनी सार्थकी लावला निळोबाराय त्यांचं वर्णन करतात. आणि वर्णन काय करतात तर निळोबाराय त्यांच्या कृतार्थतेचं वर्णन करतात. आयुष्याचा काळ सार्थकी लावून जे कृतार्थतेला प्राप्त झाले अशांचं वर्णन निळोबाराय या अभंगामध्ये करतात. विठ्ठल आता ऐका प्राप्ती आणि प्राप्तीचं प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान याच्यामध्ये स्वतंत्र स्वरूपाचे दोन अर्थ आहे. प्राप्ती वेगळी आणि प्राप्तीचं ज्ञान वेगळं. प्राप्त असणं वेगळं आणि जे प्राप्त झालं त्याचं यथार्थ ज्ञान ते ज्ञान असणं वेगळं. ज्याला प्राप्त होतं ऐका ज्याला प्राप्त होतं त्याला कळतंच असा नियम नाही आणि ज्याला कळतं त्याला प्राप्त होतंच असा नियम अविनाभाव नाही. दोघांमध्ये प्राप्तीचा आणि ज्ञानाचा एकामेकाशी
अविनाभाव संबंध होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. अविनाभाव म्हणजे ऐका, वेदांतामध्ये अविनाभाव म्हणजे प्राप्तीमध्ये ज्ञानाची व्याप्ती नाही आणि ज्ञानामध्ये प्राप्तीची व्याप्ती नाही. प्राप्ती स्वतंत्र आहे आणि प्राप्तव्याचं ज्ञान हा विषय स्वतंत्र आहे. मग प्राप्ती वेगळी. आता हाच विषय 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत अर्जुनाला भगवंतांनी रूपकाने समजून सांगितला. 13व्या अध्यायामध्ये या शरीरावर रूपक केलंय आणि आत्म्यावर रूपक केलंय. देह आणि आत्मा या दोघांवर 13व्या अध्यायामध्ये रूपक केलंय. रूपक काय केलंय ऐका, शरीरावर रूपक केलंय शेतीचं आणि आत्म्यावर रूपक केलंय शेतकऱ्याचं म्हणजे क्षेत्रज्ञाचं. शरीराला शेतीचं रूपक केलं म्हणजे शरीराला म्हटलंय क्षेत्र आणि या शरीराला संगोपन असणारा शरीराच्या चलनवलनादी क्रिया घडवणारं जे आत्मचैतन्य त्याला म्हटलंय क्षेत्रज्ञ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणून तुम्ही पहा 13व्या अध्यायाचं नाव काय, भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाचं नाव काय, 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम. क्षेत्र वेगळं क्षेत्रज्ञ वेगळा. आता ऐका, अनेक क्षेत्रज्ञांना क्षेत्र मिळतं पण ते कळत मात्र नाही. अनेक क्षेत्रज्ञांना क्षेत्र मिळतं पण कळत नाही असं भगवान इथे 13व्या अध्यायात अर्जुनाला सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. 13व्या अध्यायामध्ये भगवंताचं बोलणं आहे. 13व्या अध्यायाची सुरुवात देवाच्या बोलण्याने झालेली आहे. 13व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्री भगवान वाच, श्री भगवान वाच आणि भगवान बोलायला लागला तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधी येते तद्य व्यतितम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदा क्षेत्रज्ञांचापि मा विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत ज्ञानम मतम मम तत्समासे. भगवान म्हणतात अर्जुना हे क्षेत्र आहे नरदेव रूपी आणि या नरदेव रूपी क्षेत्राचा मालक क्षेत्रज्ञ आहे आत्मा. पण बऱ्याच आत्मारूपी शेतकऱ्याला नरदेव रूपी शेती मिळाली पण तिचं महत्व मात्र कळालं नाही. विठ्ठला पुढे भगवंतांनी त्याचा विस्तार केलाय, कसं तयार झालं वगैरे वगैरे. हे क्षेत्र नरदेव रूपी क्षेत्र. मग भगवान म्हणतात विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातच चेतना धृती वगैरे वगैरे वर्णन पुढे केलंय. आपल्याला मुद्दा असा सांगायचा आहे का आत्म्याला आत्मारूपी शेतकऱ्याला नरदेह रूपी शेती मिळाली पण त्याला फक्त मिळाली, तिचं यथार्थ ज्ञान म्हणजे त्याला ती कळाली मात्र नाही. आता एक मिनिट आहे का महाराज, मिळाली पण कळाली नाही हे कशावरून ठरवलं जातं? मिळालं पण कळालं नाही हे ठरवायचं कशावरून? तर वस्तूच्या उपयोगितेवर त्याचं ज्ञान अवलंबून असतं. वस्तुधारक जो आहे तो मिळालेल्या वस्तूचा उपयोग कसा करतो, विनियोग कसा करतो, त्याची उपयोगिता त्याच्यावरती त्याचं ज्ञान अवलंबून असतं. वस्तू मिळाली आणि अमौलिक वस्तू मिळून सुद्धा जर तिचा वापर अयोग्य पद्धतीनं अनाठायी होत असेल तर डोळे झाकून समजा त्याला त्या वस्तूचं महत्त्व कळालेलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्यात मध्ये बघा अनेकांना बापजाद्याच्या शेत्या मिळाल्या. 7-12वर आपण अनेक जण मालक आहे. 7-12ला आपलं नाव आहे. आपण एक छत्री मालक आहे. अनेकांना बापजाद्याच्या जमिनी मिळाल्या. पण मला सांगा सर्वच शेतकऱ्यांना जमिनीचं महत्त्व कळतं का? ज्याला महत्त्व कळतं ऐका, ज्याला शेतीचं महत्त्व कळतं तो मातीतून मोती पिकवतो. ज्याला महत्त्व कळतो तो काय करतो? मातीतून मोती पिकवतो. आणि ज्याला शेती मिळाली पण तिचं महत्त्व कळत नाही तो मोत्याची माती करतो. मातीतून मोती पिकवणं वेगळं आणि मोत्याची माती करणं वेगळं. विठ्ठला विठ्ठला
शेतकऱ्याला शेतीचं महत्त्व कळालं नाही. हे ठरवायचं कशावरून? तर तुम्ही पडीक जमीन आहे की नाही, पडीक जमीन वापरात नसलेली, मशागतीत नसलेली जमीन भरपूर आहे. 50 एकर 100 एकर जमीन आहे, पण सर्वच्या सर्व कशी आहे? पडीक. आता सांगा, पडीक जमीन म्हटल्यावर तिच्यात काय असतं? बोला ना. पडीक जमिनीमध्ये काय असतं? खड्डे, दगड, काट्या, बोराट्या, सराटे, काँग्रेस, हाताकडे नका पाहू, गवत, येड्या बाबळी. पडीक जमीन म्हटल्यावर तिच्यात माल काय राहतो? दगड, धोंडे, काट्या, बोराट्या, सराट्या, येड्या बाबळी, गाजर, गवत, हेच सगळं राहतं ना. मग ज्या अर्थी इतकं मोत्याचं पीक देणारी जमीन आणि ती जर अशी पडून चालली, तर याचा अर्थ ती ज्याला मिळाली त्याला तिचं महत्त्व कळालं नाही. तसं अनेक नरदे रूपी, जीवात्मा रूपी शेतकऱ्याला नरदे रूपी क्षेत्र मिळालं, पण त्याला त्याचं महत्त्व मात्र कळालं नाही. कशावरून? पडीक जमीन कळाल तुम्हाला? अनेकांना नरदेय मिळाला पण कळालाच नाही. कशावरून? पडीक जमीन म्हणजे काय? गळ्यात माळ नसणं, कपाळाला गंध नसणं, मंदिरात कधी न येणं, आळंदी पंढरीची वारी न करणं, गीता गाथा ज्ञानेश्वरी भागवत न वाचणं, रामकृष्ण हरी मंत्राचा जप न करणं, एकादशी सोमवारचं व्रत न करणं, माळ नसणं, गंध नसणं, परमार्थ अध्यात्माचा संबंध न ठेवणं, याला म्हणतात पडीक जमीन. म्हणून आपण सुरुवात अशी केली, प्राप्ती आणि प्राप्तीचं ज्ञान याच्यामध्ये स्वतंत्र भाव आहे. वेगळ्या प्रकारचे स्वतंत्र भाव आहे. प्राप्ती वेगळी आहे आणि प्राप्तीचं ज्ञान मात्र वेगळं आहे. याच्यात 4 विकल्प पडतात बरं का. ऐका, विकल्प 4 पडतात. 4 विकल्प कोणते? ऐका, 4 विकल्प असे आहे. प्राप्तव्य प्राप्त आहे पण प्राप्तव्याचं ज्ञान नाही, हा एक वर्ग. ऐका बरं का, प्राप्तव्य प्राप्त आहे पण प्राप्तव्याचं ज्ञान नाही, हा एक वर्ग. प्राप्तव्याचं ज्ञान आहे पण प्राप्तव्य प्राप्त नाही, हा दुसरा वर्ग. प्राप्तव्य प्राप्तही नाही आणि प्राप्तव्याचं ज्ञानही नाही, हा तिसरा वर्ग. आणि प्राप्तव्य प्राप्तही आहे आणि प्राप्तव्याचं ज्ञानही आहे, हा चौथा वर्ग. किती सांगितले? कोणते होऊन जाऊ द्या. किती झाले? 4. कोणते? ऐका, प्राप्तव्य प्राप्त आहे पण त्याचं ज्ञान नसणं, एक वर्ग. प्राप्तव्याचं ज्ञान आहे पण प्राप्तव्य प्राप्त नसणं, दुसरा वर्ग. प्राप्तव्य प्राप्तही नसणं आणि त्याचं ज्ञानही नसणं, 3 नंबरचा वर्ग. आणि प्राप्तव्य प्राप्त असणं आणि प्राप्तव्याचं ज्ञान असणं. आलं लक्षात तुम्हाला? कळलं ना? हो म्हणत जा. सर्वांना कळलं? हो तर म्हणा तुम्ही एक लक्षात, तुम्ही फक्त हो म्हणत जा. तुम्हाला काही विचारलं ना, तुम्ही फक्त हो एवढं लक्षातच ठेवा. काय? हो म्हणायची जबाबदारी तुमची. नाहीच कळालं तर पुन्हा सांगायचं काम आमचं. टेन्शन घेऊ नका. नाहीच कळालं आपण परत बोलू, नाहीच कळालं आपण परत बोलू. मग पुन्हा सांगायचं काम आमचं आणि हो म्हणायचं काम तुमचं. ठरलं ना? आता ठरलं ना? मग मी काही म्हणू, तसं मी काही म्हणणार नाही, तुम्ही हो म्हणत जा. नाहीच कळलं ना, सोपं सांगतो ना. ही शास्त्राची परिभाषा झाली. प्राप्तव्य, ज्ञातव्य ही शास्त्राची परिभाषा झाली. आता आपल्या भाषेत बोलतो. एक नंबर काय? त्याला मिळतं पण कळत नाही. 2 नंबर त्याला कळतं पण मिळत नाही. 3 नंबर त्याला मिळतही नाही, कळतही नाही. आणि 4 नंबर त्यांना मिळतंही आणि कळतंही. असे 4 वर्ग आहे. 4 वर्ग. आता परत ऐका. विठ्ठला तरी नाही कळलं तर परत ऐका. कळतं पण मिळत नाही, त्याला स्वर्गीय देव म्हणा. इंद्र ब्रह्मदेव. कळतं, महत्व कळतं पण त्यांना मिळत नाही, यांना स्वर्गीय देव म्हणा. मिळतं पण कळत नाही, त्यांना माणसं म्हणा. कळतही नाही, मिळतही नाही, त्यांना जनावर म्हणा. आणि मिळतं आणि कळतं त्यांना संत म्हणा. संतांना मिळतंही
कळतंही. माणसांना मिळालं पण कळत मात्र नाही. देवादिकांना कळतं पण त्यांना मिळत नाही. आणि पशुपशवादिकांना मिळतही नाही आणि त्यांना कळतही नाही. असे 4 विकल्प आहे. म्हणजे प्राप्तव्य प्राप्त व्हावं आणि जे मिळालं त्याचं यथार्थ ज्ञान असावं, हे फार महत्वाचं आहे. विठ्ठल अजून तुम्हाला सांगतो, ऐका ऐका. काय महाराज, मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. परत ऐका काय बोललो. वस्तू पदार्थ मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. अगोदर कळावं. अगोदर ऐका 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 बसा बसा. अगोदर कळावं, त्याचं यथार्थ ज्ञान व्हावं आणि कळाल्यानंतर मिळावं, हे महत्वाचं आहे. मिळालं पण कळालं नाही ते महत्वाचं नाही. कळावं आणि नंतर मिळावं. कदाचित मिळालं आणि कळालंच नाही तर त्या मिळण्याचा काही उपयोग नाही. विठ्ठल ज्ञानोबारायांनी एकाच ओवीमध्ये 2 दृष्टांत फार गोड दिले. काय ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा, का तोडीला परसू बांधिला गळा, शुक्ती केला बे. एकाच ओवीत 2 उदाहरणे. बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा, का तोडीला परसू बांधिला गळा, शुक्ती केला बे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण सांगतो ऐका. फक्त मी सांगतो, उदाहरण आलंय म्हणून सांगतो, कोणी जातीवाचक त्याला घेऊ नका. काय, मेंढ्यांच्या मागं फिरता फिरता एका धनगर दादाला माळावर मेंढ्या चारत होता. मेंढ्यांच्या मागं फिरता फिरता मेंढ्या चारता चारता त्या धनगर दादाला परीस सापडला. परीस सापडला. आता त्याला परीस सापडला म्हणजे परीस त्याला मिळाला, पण परीसाचं ज्ञान नाही. याला परीस म्हणतात, हा परीस आहे, याचं महत्त्व काय, याचं मोल काय, याला त्याचं काही ज्ञान नाही. फक्त इतर दगडांपेक्षा थोडा वेगळा दगड दिसला म्हणून त्यांनी पटकन तो परीस उचलला. पण ज्ञान नसल्यामुळं वापर काय केला त्यांनी, काय केलं, चांगला दगड दिसतो, चमकणारा दगड दिसतो म्हणून त्यांनी तो परीस दोरीत बांधला. तो परीस दोरीमध्ये बांधला आणि ती दोरी मेंढीच्या गळ्यात अडकून दिली. म्हणजे माळावर मेंढ्यांच्या मागे फिरता फिरता धनगर दादाला परीस सापडला आणि त्यांनी तो परीस दोरीमध्ये अडकवून मेंढीच्या गळ्यात बांधला. संध्याकाळ झाली. मेंढ्या घरी आल्या. वाघूर लावलेली होती. सगळ्या मेंढ्या त्या वाघुरीमध्ये घुसत होत्या. एक 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 मेंढी चालली होती. समोरून परीस पारखी आला. परीस पारखी म्हणजे परीसाला ओळखणारा, परीसाला जाणणारा, परीसाचं यथार्थ ज्ञान असलेला, परीस ज्याला कळतो असा परीस पारखी समोरून आला. आणि त्या परीस पारख्यानी मेंढीच्या गळ्यातला परीस लांबूनच पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं, बापरे बाप, परीस, आणि यांनी मेंढीच्या गळ्यात अडकवला. तो त्या धनगर दादापाशी आला आणि तो धनगर दादाला म्हटला, दादा, धनगर दादा, ले काय मेंढीच्या गळ्यात काय माहिती का तुला? अरे मेंढीच्या गळ्यात काय तुला माहिती आहे का? धनगर म्हटलं काय? हा त्याला म्हटला परीस आहे, परीस. अरे तू अडकवलंय ना मेंढीच्या गळ्यात, तो परीस आहे, परीस. तर तो धनगर त्याला म्हटला, असल परीस, आम्हाला काय करायचंय, असल परीस आम्हाला काय करायचं. म्हणजे 1 मिनिट परत ऐका. त्याला सांगितल्यावर परीस कळाला. धनगर दादाला सांगितल्यावर परीस कळाला, पण शब्दाने कळाला का अर्थाने कळाला? ही एक मोठी गंमत आहे बुवा. वस्तूचं ज्ञान होण्याचे 2 प्रकार आहे. वस्तू एक कळते शब्दज्ञानाने, एक कळते अर्थज्ञानाने. पण वस्तूचं शब्दज्ञान महत्त्वाचं नाही, वस्तूचं अर्थज्ञान महत्त्वाचं आहे. शब्दज्ञानाने कळणं उपयोगाचं नाही, अर्थज्ञानाने कळणं हे कळणं भजन चाललं होतं. भजनी मंडळी चहा प्यायला थांबली होती. असा पकवाद होता, विना होता, टाळ होते, वाजवायची पेटी होती, हार्मोनियम पेटी होती. त्या पेटीवर काही चादर वगैरे फडकं टाकलेलं होतं आणि भजनी मंडळी चहा पित होती. एक आगंतुक रस्त्याने चालला. थंडीचे दिवस होते, थंडीने गारटलाच होता. आणि भजनी मंडळ चहा पितानी त्याला रस्त्यावरून दिसलं. त्याला वाटलं आपल्यालाही चहा मिळेल. मग तो डायरेक्ट मध्ये आला. मध्ये आला तर भजनी मंडळ म्हटलं, या 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 चहा घ्या, चहा घ्या. अरे ये म्हटलं, ये घे चहा घे. तर तो आला. मग बोलवल्यानंतर आणखी आला, बिंदासपणे आला, मध्ये आला. आणि आल्यानंतर तो त्या पेटीवर बसायला लागला. हार्मोनियम ठेवली होती ना, तिच्यावर कपडा टाकली, त्या पेटीवर बसायला लागला. तर भजनी मंडळातला एक जण त्याला म्हटला, तुझ्या खाली पेटी आहे बरं का.
खाली पेटी आहे बरं का, बसशील नाही तर त्याच्यावर पेटी आहे पेटी. हा म्हटलं असं का, बरं बरं, अरे बरं बरं म्हटलं, त्याच्यावरच बसायला लागला. तो भजनी मंडळातला चिडला, वैतागला. तो त्याला म्हटला, अरे तुला कळतं का, मी म्हणतो तुझ्या खाली पेटी आहे, बरोबर म्हणतो, पुन्हा त्याच्यावरच बसायला लागला. मग यांनी विचारलं पेटी आहे पण कशाची? तेव्हा तो भजनी मंडळातला म्हटलं वाजवायची. हा म्हटलं मला वाटलं सामान ठेवायची काय. ठीक आहे, त्याला सांगितल्यावर पेटी कळाली, पण शब्दाने कळाली का अर्थाने कळाली का तुम्हाला ती नाही कळाली? त्याला कळाली शब्दाने कळाली का अर्थाने कळाली? त्याला शब्दानेच पेटी कळाली, अर्थाने कळाली नाही. वस्तूचं अर्थज्ञान महत्वाचं आहे, शब्दज्ञान महत्वाचं नाही. धनगर आला, परीस कळाला, पण तो म्हटला असल परीस, आम्हाला काय करायचं? तो म्हटला बाबा असेल असं म्हणू नको, सामर्थ्य कळतं का तुला त्याचं? काय सामर्थ्य? अरे परिसाच्या अंगे लोह होय सोने, लाखो टन लोखंडाला क्षणार्धात सुवर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या परिसाच्या अंगात आहे. अरे सोनं करतंय, लोखंडाचं सोनं. असं ना असं नको बोलू, सामर्थ्य माहिती तुला? लोखंडाला लावला, सोनं करतंय सोनं. काय तोळा आहे आता सध्या? अहो आम्हाला कधी गरज पडत नाही म्हणून तुम्हाला विचारतो. तर आम्ही पडलो गोसाई माणसं, आम्हाला काय म्हणून काय तोळा आहे? झालं का 1 लाख झालं? कमी आहे का? 250 रुपये कमी. 250 रुपये म्हणजे 99,750 बरोबर ना? 10 ग्रॅम ना? 99,700. अरे येड्या, असं म्हणू नको. सामर्थ्य, अरे तो दगड लोखंडाला लावला, सोनं. तो असं म्हटलं हो. मग त्याने काय केलं, पटकन मेंढीच्या गळ्यातला परीस तोडला, हिसका मारला, परीस तोडला, हातात घेतला, जवळ पडलेली कुऱ्हाड उचलली, त्या कुऱ्हाडीला लावला. परीस कुऱ्हाडीला लावल्याबरोबर कुऱ्हाड पिवळी पिवळी, चमचम चमचम, 100 नंबरी चमकायला लागली, कुऱ्हाड चमकायला लागली. आणि मग त्या धनगर दादाला खऱ्या अर्थाने परीस कळाला. आणि मग त्या धनगर दादानी तो परीस पक्का असा मुठीमध्ये आवळून धरला आणि ती मूठ अशी बगलमध्ये ठेवली. आता ज्यांनी त्याला परीसाचं ज्ञान करून दिलं तो परीस पारखी धनगर दादाला म्हटला, दादा एक काम कर. म्हटले काय? 10,000 रुपये घे आणि तो परीस मला दे. तुला 10,000 रुपये घे आणि तो परीस मला दे. धनगर म्हटला जमणार नाही. हा म्हटलं बरं मग एक काम कर. म्हटलं काय? 1 लाख रुपये घे, 1 लाख रुपये घे आणि तो परीस मला दे. तो धनगर म्हटला आम्हाला विकायचाच नाही. निघा, विकायचा नाही. मग परीस पारखी म्हटलं ठीक आहे नको मला देऊ, पण एक काम कर. म्हणजे काय? पुन्हा मेंढीच्या गळ्यात तरी बांध. पहिला जसा होता तसा मेंढीच्या गळ्यात तरी बांध. तेव्हा धनगर त्याला म्हटलं मी काही येडा आहे का? मग अगोदर का बांधला होता? बोला ना आता. अगोदर का बांधला होता? परीस मिळाला होता पण कळाला नव्हता म्हणून. तोडीला परसू बांधिला गळा का शुक्ती केला बे. परीस मिळाला पण न कळाल्याचा परिणाम मेंढीच्या गळ्यात बांधला. आणि वरती एक उदाहरण आहे, बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकीचे अमृताचा गिळीता गळाला. नदीच्या कडेने एक जण चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, पात्र कोरडं पडलेलं होतं, ऊन खूप होतं. चैत्र वैशाखाचे दिवस होते, सूर्य आग ओकत होता. दुपारचे 2 वाजले होते. त्याला तहान लागली होती, जीव पाणी पाणी करत होता, ओठ सुकले होते, घसा कोरडा पडला होता आणि तहानीने व्याकुळ झाला होता, तगमग करीत होता. पाणी पाणी आणि पाणी कुठं मिळत नव्हतं. पण लांब लांबपर्यंत पाणी, दूरपर्यंत पाणी दिसतच नव्हतं. आणि काय योग बघा त्याचं नशीब. पाणी पाणी करत होता आणि पाणी पाणी करताना त्या वाळवंटात फिरता फिरता त्याला अमृत मिळालं. दैवयोग त्याचा. त्याला काय मिळालं? अमृत. घोटभरच त्याला अमृत मिळालं. आणि त्याने तो अमृताचा घोट घेतला. अमृताचा घोट तोंडामध्ये घेतला. आता गिळायचा ना. तोंडामध्ये ती गुळणी धरली, ती गुळणी आता गिळायची ना. गुळणी गिळायची ना. 2 गोष्टी होणार होत्या. काय? त्याची तहानही शमणार होती आणि मरणही टळणार होता, अमर होणार होता. 2 गोष्टी होणार होत्या. पण त्यांनी तो अमृताचा घोट तोंडामध्ये गुळणीसारखा धरला, गिळलाच नाही.
आणि तसाच पुढे चालत राहिला तर पुढे लांब बघितल्यानंतर त्याला मृगजळाची भली मोठी नदी दिसली आणि मग त्यांनी विचार केला एवढं गोडभर पिण्यापेक्षा आपण काय करू मृगजळाच्या नदीवर जाऊ आणि पोटभर पाणी पिऊ म्हणून त्यांनी काय केलं तोंडामध्ये गिळीत असलेला अमृताचा घोट टाकून दिला पळत पळत गेला आणि मृगजळाच्या नदीवर जाऊन पोटभर पाणी पिला हे तर बरोबर आहे ना आता तुकाराम महाराज म्हणतात काय होती मृगजळ काय तेथील लहरीचे पाणी ओठन भिजेन फिटे धणी क्षीण तरी आधी अवसानी क्षोभे पुरश्चरणी दिले फळ क्षोभे पुरश्चरणी दिले फळ दिले फळ क्षोभे पुरश्चरणी दिले मृगजळाचं पाणी खरं आहे का काय ते थिल्लरीचे पाणी ओठ न भिजे न फिटे धनी शिन तरी आधी अवसानी शोभे पुरश्चरणी दिले फळ काय असतं मृगजळ ऐका मृगजळ पाण्यासारखं दिसतं पण मृगजळाचं पाणी खरं मात्र नसतं विठ्ठल विठ्ठल कोट्याच्या नादी लागून ऊर फोडणं म्हटलंय तुकोबारायांनी कोटियाच पिसे उर फोडी कोटियाच पिसे उर फोडी कोटियाच पिसे उर फोडी कोटियाच पिसे उर फोडी मृगजळ दिसे सात बनाईसे कोटियाच पिसे उर फोडी कोटियाच पिसे उर फोडी मृगजळ दिसे सात बनाईसे कोटियाच पिसे उर फोडी कोटियाच पिसे उर फोडी मृगजळाचं पाणी लांबून खऱ्या पाण्यासारखं दिसतं पण मृगजळाचं पाणी खरं आणि एक मिनिट ज्ञानोबा काय बोलले ऐका अहो मृगजळाचं पाणी जर खरं असतं तर आपल्याला पावसाची वाट पाहायची गरज पडली असती का आबाळाकडे डोळे लावून बसलो असतो का हा मृगजळाच्या पाण्यावर शेत्या पिकवल्या नसत्या का ज्ञानोबाराय म्हणतात मृगजळाची ये तळी मृगजळाची ये तळी जिये दिठी दुरोनी निहाळी वाचून तये पाणी साळी केळी लावीशी काही हा अरे मृगजळाचं पाणी लांबून खऱ्या पाण्यासारखं दिसतं पण ते खरं नसतं मृगजळ दिसे साचपणा आईशे खोटी याच्या पिशे उर फोडी विठ्ठला विठ्ठला चाललंय व्यवस्थित आहे काय अडचण नाही काय अडचण नाही काही नाही व्यवस्थित आहे काही चिंता नाही विठ्ठला शांत बसा काय आणि तुम्हाला एक सांगतो हा कार्यक्रमच ॲडजस्टमेंटचा कार्यक्रम आहे इवायाला जास्त त्रास द्यायचा नाही हे का नाही ॲडजस्टमेंट हे सगळे ॲडजस्टमेंट आता आजचा दिवस आहे ना आमचा खरा विश्रांतीचा दिवस आहे नागपंचमीपासून रोज कीर्तनं सकाळ दुपार संध्याकाळ रोज कीर्तनं 8 दिवस कीर्तनं केले आता उद्यापासून पुन्हा कीर्तनं आणि 1 दिवस ठेवलेला होता आजचा दिवस विश्रांतीचा वयामानाने आता विश्रांतीची गरज भासते ना मग आजचा दिवस काय होतं घरी बायका पोरांमध्ये आराम कर इवायानी केली ताटा तुटांची बायको तिकडं मी इकडं आता काय करतं नाही इलाज आहे त्याला आता पण ठरलं होतं
आजचा दिवस होता आरामाचा, पण आता अचानक कार्यक्रम निघाला. ते कार्यक्रम निघाल्यामुळं नाईलाज झाला. असू द्या, हे ॲडजस्टमेंट आहे, हे ॲडजस्टमेंट. त्याच्यामुळं काय कमी नमीचा काही विचार करू नका. शांत चित्ताने फक्त ऐकायचं काम करा, बाकी काही विषय नाही. असू द्या. विठ्ठल आपल्याला बोलायचं काय, मृगजळाची नदी लांबून डोळ्यांनी पाहिली आणि तोंडात गिळीत असलेला अमृताचा घोट थुंकून टाकला, थुंकून टाकला. ज्ञानोबरांची शब्द काय, बहु मृगजळ देखोनी डोळा थुंकी जे, थुंकी जे. अमृताचा गिळीता गळाळा, अमृताचा गिळीता गळाळा, पण मृगजळ डोळा देखून या थुंकी जे, तो थुकून टाकलं त्यांनी. म्हणजे मृगजळाला पाहून तोंडात गिळत असलेला अमृताचा घोट थुंकून टाकला. मग आता एक मिनिट ऐका, मृगजळाला पाहून मिळालेला अमृताचा घोट तोंडातून त्यांनी थुंकून टाकला. अमृत मिळालं म्हणून का कळालं म्हणून? बोला ना, अमृत मिळालं म्हणून का कळालं म्हणून? आणि आता एक मिनिट परत ऐका, परीस अमृत हे सहज मिळतं का? परीस सहज मिळतो का? अमृत सहज मिळतं का? परीस कोणालाही मिळतो का? अमृत कोणालाही मिळतं का? परीस कुठेही मिळतो का? परीस असा रस्त्यावर पडलाय का? सहज मिळतो का? ज्ञानोबाराय म्हणतात नाही. कोणाला मिळतो? ज्ञानोबाराय म्हणतात अनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परसू का अमृताचा लेशू दैवगुणे. दैववानाला मिळतंय, भाग्यवानालाच मिळतंय, भाग्यानीच मिळतंय, दैवानीच मिळतंय. परीस आणि अमृत असं कोणाला कधी कुठं मिळत नसतं. अनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परसू का अमृताचा लेशू दैवगुणी. आणि इतका दुर्मिळ परीस, इतकं दुर्मिळ अमृत मिळून सुद्धा परीस मेंढीच्या गळ्यात बांधला आणि अमृत मृगजळाला पाहून थुंकला. हे मिळालं म्हणून का कळालं म्हणून? आणि आता सांगा, मिळणं महत्वाचं आहे का कळणं महत्वाचं आहे? मिळणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. अगोदर कळावं, यथार्थ ज्ञान व्हावं आणि नंतर ते मिळावं. विठ्ठला तुम्ही सरळ बघा ना, तुम्ही परीस कळाला असता तर मेंढीच्या गळ्यात बांधला असता का? अमृत कळाला असतं तर मृगजळाला पाहून थुंकला असता का? त्याच्याकरता त्याचा विनियोग चुकीचा होऊ नये, दुरुपयोग होऊ नये म्हणून अगोदर मिळावं आणि नंतर. त्याच्यात परत एक मिनिट ऐका, मिळणं सोपं आहे. हो, परत काय बोललो मी? मिळणं सोपं आहे, कळणं सोपं नाही. कळणं अवघड आहे, कळणं कठीण आहे. मिळतं, मिळवता येतं, पण जे मिळवलं ते कळून घेणं ते मात्र अवघड आहे. सोपं बोलू, ऐका बरं का. ट्रकचा मालक होणं सोपं आहे. ट्रक गाडी, ट्रकचा मालक होणं सोपं आहे, पण ट्रकच्या सगळ्या पार्टचं ज्ञान होणं सोपं आहे का? मालक कोणी होऊ शकतो, ट्रक मिळवता येतो, पण त्याच्या सगळ्या पूर्ण पार्टचं यथार्थ ज्ञान, ते ज्ञान शक्य आहे का? एका जणाला महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली, 25 कोटी रुपयाची लॉटरी लागली, भरपूर पैसा मिळाला. एवढा पैसा आयुष्यात कधी पाहिला नव्हता त्यांनी. 25 कोटी रुपये मिळाले. आणि आता एक मिनिट ऐका, काय 25 कोटी रुपये मिळाले, पैसा तर मिळाला पण अक्कल नाही, अकलीचा भाग नाही. पैसा मिळाला पण ज्ञान नाही, डोकं रिकामं, मेंढी प्युअरचा डिओ गायब, वरचा मजला पुरा रिकामा. पैसा मिळाला पण अक्कलच नाही. आणि त्यांनी पैसा मिळाला, ती लॉटरी मिळाली, आता करायचं काय? त्यांनी ठरवलं एक काम करू, मुंबईला जाऊ आणि टाटाचा ट्रक घेऊ. मुंबईला जाऊ, टाटाचा ट्रक घेऊ. आता काही त्याला गरज नव्हती, पण आता पैसा आकलीपेक्षा पैसा जास्त झाला का तो असाच वापरला जातो. ट्रक घेऊ. मुंबईला गेला, टाटाच्या शोरूममध्ये गेला, काउंटर कॅश पेमेंट दिलं आणि टाटाचा ट्रक घेतला.
नवा न्यू ब्रँड शोरूम ट्रक घेतला त्यांनी, टाटाचा ट्रक घेतला आणि आता त्याला चालवता येत नव्हता. त्यांनी कधी याच्या आधी काही विषयच नव्हता, पण पैसा आला, वळवळ सुरू झाली आणि त्या वळवळीत टाटाचा ट्रक घेतला. तिथूनच एक भाडोत्री ड्रायव्हर घेतला आणि इकडं गावाकडे यायला निघाला. मध्ये लोणावळ्याच्या मागे खंडाळ्याचा घाट लागला. तेव्हा काय हा द्रुतगती हायवे नव्हता, खंडाळ्याचा घाट पूर्ण चढावा लागायचा आणि तो घाट अतिशय अवघड आहे. खंडाळ्याचा घाट, त्याचे वळणं फार कठीण आहे. हा बसलेला ड्रायव्हर बसलेला, गाडी चालली. खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी चढत होती आणि एक चढण एकदम असं नेटक आलं आणि त्या चढणावर गाडी आपोआप बंद पडली. गाडी बंद पडली. तो मालकाला विचार पडला, नवी गाडी, शोरूम गाडी, न्यू ब्रँड गाडी आणि एकाएकी बंद पडली. गाडी बिघडलीच कशी? गाडी बिघडलीच कशी? गाडीला झालं काय? आणि मग त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हर क्या बात आहे, क्या बात आहे, गाडी का बंद पडली? ड्रायव्हरनी त्याला सांगितलं, मालक म्हणजे काय, मौसम गया, मौसम गया, मौसम गेला त्याच्यामुळं गाडी बंद पडली. पण आता याला काय वाटलं, मौसम नावाचं एखादं पार्टच गेलं का काय? हा त्याला म्हटला, ड्रायव्हर बोले क्यों? मौसम गया, अब क्या करना पडेगा? आता ड्रायव्हरनी पाहिलं या असंच आहे डोक्यामध्ये, संधी आहे आपल्याला पैसा कमवायची. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, वाक्य फार गोड आहे, तुम्हाला उपयोगात येईल. पा काय, मूर्खांचा पैसा हा उचल्यांचा खुराकच राहतो. मूर्खांचा पैसा उचल्यांचा खुराकच राहतो. त्यांनी विचार केला, आता यांनी विचारलं, आप क्या करना पडेगा, आता काय करायचं? तर ड्रायव्हर त्याला म्हटलं, आप डालना पडेगा, मौसम डालना पडेगा. यांनी विचारलं, किती को मिळता है? ड्रायव्हर म्हटला, 20,000 रुपये लगेंगे. आता याच्याकडे पैशांचा तोटाच नव्हता, पैशांची कमीच नव्हती. खट 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 त्यांनी 20,000 रुपये मोजून सिरियल नंबरच्या नोटा 20,000 रुपये ड्रायव्हरच्या हातात दिले. ड्रायव्हरनी पैसे घेतले, खिशात घातले आणि ड्रायव्हर त्याला म्हटला, मालक तुम यही ठहरो, तू इथंच केबिनमध्ये बसून राहा. तो म्हटला, तुम यही ठहरो, मैं आप भी जाता और मौसम डाल के आता. याला गाडीतच बसून ठेवलं. ड्रायव्हर खाली उतरला, घाटाच्या खाली गेला आणि मौसम टाकून आला. गाडीचा नाही, त्याचा गेला, मौसम टाकून आला. मी विनोद सोडा, मला तुम्हाला काय बोलायचंय महाराज, गाडीचा मालक होणं वेगळं आणि गाडीचं ज्ञान असणं वेगळं. ट्रकचा मालक कोणी होईल, पण तिचं पूर्ण ज्ञान प्राप्त करणं म्हणजे मिळणं सोपं आहे, मिळणं सोपं आहे, पण कळणं कठीण आहे. विठ्ठला वस्तू मिळाली पाहिजे, मिळालेली वस्तू यथार्थ कळाली पाहिजे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. प्राप्तही व्हावं आणि जे प्राप्त झालं त्याचं यथार्थ ज्ञान व्हावं. तुमचं माझं दुर्दैव आहे, आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. काय ऐका, नरदेहासारखी अमूल्य वस्तू आपल्याला मिळाली. नरदेहाचा या मानवी जीवनातलं अति अनमोल आयुष्य आपल्याला मिळालं, पण आपल्याला देहाचं महत्त्व कळालं नाही आणि आयुष्याचंही महत्त्व कळालं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. विठ्ठला मोलाचे आयुष्य वेचोनी आजाय, मोलाचे आयुष्य वेचोनी आजाय, वेचोनी आजाय, वेचोनी आजाय, मोलाचे आयुष्य वेचोनी आजाय,
पाहता अनंत जन्मीचा शेवट पाहता अनंत जन्मीचा शेवट पाहता शेवट पाहता शेवट पाहता